ओम श्री साईराम। ओम श्री साई भक्ती ज्ञान प्रदाय नमः। भक्ती आणि ज्ञान देणारा श्री साईंना आमचा नमस्कार असो। वेदांनी भक्तीचे 3 प्रकार सांगितले आहेत, ते म्हणजे भौतिक, एकांत व अनन्य। भौतिक म्हणजे जडाशी जुळलेली। जर एखादी व्यक्ती ध्यान व मूर्तीमध्ये मग्न असेल तर सर्व अनुभव शरीर, मन व बुद्धीतून उद्भवतात, जे अशाश्वत असतात। एक दिवस देह नाश पावतो व अनुभवही नाश पावतात, तरी सुद्धा प्रथम अशी भक्ती आवश्यक आहे। या भक्ती मार्गावरून प्रवास करताना हळूहळू एकांत भक्तीच्या दुसऱ्या पायरीला पोहोचले पाहिजे। याचा अर्थ एकाच मूर्तीला किंवा रूपाला समर्पित होणे आणि एकांतात त्या एका खास रूपाचा मानसिक दृष्टांत अनुभवणे। एकांत भक्ती ही सूक्ष्मावस्था असून जी मनावर परिणामकारकरित्या नियंत्रण घातल्याने व स्वतःला अंतरात्मा म्हणून अनुभवल्याने प्राप्त होते। एकांत भक्तीत मन विरघळून स्तब्ध अवस्थेला पोहोचते, ईश्वर सर्वत्र आहे ही भावना निर्माण होते। स्वामी म्हणतात, भक्ती ही पूर्णवेळ अंगीकरणाची अव्याहत अबाधित साधना आहे। पूर्वी गुरुपौर्णिमा, वैकुंठ एकादशी या दिवशी स्वामी भक्तांना अमृत प्रदान करीत असत। सर्व भक्त शिस्तबद्ध रांगेत बसत व स्वामी त्या रांगांमधून फिरत आपल्या करकमलातून साक्षात झालेले अमृत सर्वांना देऊन धन्य करीत असत। भक्तांना अमृत दिल्यावर सेवादलांच्या कार्यकर्त्यांना अमृत दिले जाईल। 1 वर्ष असे सर्वांना अमृत दिल्यावर स्वामी प्रशांती निलयमच्या पहिल्या मजल्यावरील निवासस्थानी जाण्यास निघाले। त्याचवेळी शारदा नावाची एक महिला भक्त स्वामींजवळ आली। या महिलेस शिर्डी व परती अशा दोन्ही अवतारांचा सहवास लाभला व म्हणाली, स्वामी, मला अमृत मिळाले नाही, मी येथे बसू का? स्वामींनी परवानगी दिल्यावर ती त्यांच्या समोर खाली बसली। स्वामींनी आपल्या हातातील रौप्य कलशातील पळीतून अमृताचा थेंब तिच्या मुखात घातला, परंतु ती म्हणाली, स्वामी, एकही थेंब मुखात पडला नाही। त्यावर स्वामी म्हणाले, दुसरी संधी, आणि त्यांनी ती पळी कलशामध्ये 3 वेळा फिरवली आणि तो कलश अमृताने पूर्ण भरून गेला। त्यानंतर स्वामींनी तिच्या मुखात अमृत घातले व नंतर सर्व विद्यार्थ्यांना अमृत प्रदान केले। या शारदामांनी स्वामींना एकदा विचारले, स्वामी, असे म्हणतात की अमृत प्राशन केल्याने अमरत्व प्राप्त होते, परंतु मी तर अनेक व्यक्ती पाहिल्या आहेत ज्यांना आपण अमृत दिल्यावरही काही काळाने मृत्यू आला आहे, असं का? स्वामी म्हणाले, मी अमृत अमरत्व प्राप्त होण्यासाठी देत नाही, तर ज्ञान, आरोग्य, भक्ती व सद्गुण प्राप्त करण्यासाठी देत असतो। भगवान बाबा आपणास भक्ती व ज्ञान प्रदान करत असतात, जे प्राप्त करून घेण्याची पात्रता सर्वांमध्ये येवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु।